रवींद्र वायकर ठाकरेंच्या भेटीला आलेत असं कळतंय। रवींद्र वायकर यांची काल ईडीकडून 15 तास चौकशी झाली। रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता मातोश्रीवर दाखल झालेत। एकीकडे आमदार अपात्रतेची टांगती तलवार वायकरांच्या डोक्यावर निश्चित आहे, मात्र ईडीचा जो ससेमिरा त्यांच्या पाठीशी लागलेला आहे त्या संदर्भात सुद्धा ही भेट महत्त्वाची असू शकते। मातोश्रीवर आता वायकर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। ओम, काय नेमकं भेटीमागचं कारण आहे, कळू शकलंय का? रिद्धी, काल आपण सर्वांनीच पाहिलं की उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीच्या वतीनं छापेमारी करण्यात आली होती। तब्बल 15 तास ही चौकशी सुरू होती। या अनुषंगानं आज रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंना भेटायला या ठिकाणी मातोश्रीवर दाखल झाले। मी सध्या मातोश्रीच्या बाहेरच उभा आहे। रवींद्र वायकर यांच्यासह संजय राऊत आणि आणखीन काही शिवसेनेच्या उबाठा गटाची नेते मंडळी आतमध्ये मातोश्रीमध्ये हजर आहेत असं कळतंय। 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एकतर उबाठा गटाच्या नेत्यांवर होत असणारी कारवाई आणि दुसरं सर्वाधिक महत्त्वाचं कारण म्हणजे अपात्रता प्रकरणाचा निकाल हा काही तासांमध्ये येणार आहे। या 2 महत्त्वाच्या घटनांचा जर आपण संदर्भ जोडला तर त्या अनुषंगाने या भेटीगाठी महत्त्वाच्या ठरतात। काही वेळापूर्वी पालघरमधील काही शिवसैनिकांनी उबाठा गटामध्ये प्रवेश केला होता। या सगळ्या अनुषंगाने उद्धव ठाकरे निकाल जेव्हा येईल त्या निकालाच्या नंतर पत्रकार परिषद घेतील अशी ही शक्यता आहे। त्यामुळे मातोश्रीवर सध्या राजकीय हालचाली सुरू झाल्यात। काही वेळापूर्वी मिलिंद नार्वेकर इथून बाहेर पडले, त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। मात्र एकंदरच या सगळ्या ज्या काही हालचाली मातोश्रीवर सुरू आहेत त्या आता अधिकाधिक वाढतील असं दिसते। काही कायदेतज्ञांची सुद्धा या ठिकाणी भेट कदाचित होऊ शकते उद्धव ठाकरेंशी असंही बोललं जाते। त्यामुळे जोपर्यंत निकाल स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण अधिक याबाबत बोलणं हे नाही। अगदी ओम, पण आपण बघितलेलं आहे की बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना जसं बोलवलं गेलंय तिथून ते सगळेजण आम्ही विधिमंडळात एकत्र जाऊ असं म्हणतायत, तसं कदाचित इथे होताना दिसतंय का? म्हणजे इतर कुठले आमदार येत आहेत का? वायकर आलेले आहेत हे तर ठीक आहे, ईडीची त्यांच्या पाठी नोटीस आहे, मात्र आणखी कुठले आमदार येत आहेत का जेणेकरून हा सुद्धा निष्कर्ष लावता येऊ शकतो की कदाचित सगळे आमदार एकत्र त्या ठिकाणी जातील? रिद्धी, अद्याप तरी तसा कुठला अधिकृत निरोप देण्यात आलेला नाही असं दिसतंय, कारण रवींद्र वायकर हे एकमेव आमदार आहेत जे आतमध्ये आहेत। त्यानंतर अद्याप तरी कुठला आमदार अद्याप आतमध्ये गेलेला नाहीये। स्वतः आदित्य ठाकरे हे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत। संजय राऊत आणि अरविंद सावंत हे 2 खासदार आणि रवींद्र वायकर हे वगळता अद्याप तरी कुठले लोकप्रतिनिधींना मातोश्रीवर बोलवण्यात आलेलं नाही असं तरी सध्या दिसतं। जी निश्चित ओम, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहाच, वेळोवेळी तुमच्याकडून पुढचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।